आज करमाळ्यामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्या बरोबर आलेत। साहेब काय सांगाल, आपण पाहतोय की शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। वारंवार बांधावर गेल्यानंतर कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांबाबत वैफल्यग्रस्त वक्तव्य केली जातात। काय आपली प्रतिक्रिया असणार आहे? खरं तर माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा पवारांनी त्यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत, तरी सुद्धा त्यांची बेजबाबदार वक्तव्य काही थांबायला तयार नाहीत। आधी त्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केली, चुकून झाला असेल असं समजून घेतलं आम्ही। परत त्याने शेतकऱ्यांना सुनावलं, म्हणजे जखमीवर मीठ चोळल्यासारखे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, त्याचं सांत्वन करायला गेले, ते नुकसानीचं पाहणी करायला गेलेत आणि तिथं म्हणतात की तुम्हाला कर्ज माफ केलं तर तुम्ही साखरपुड्यामध्ये ते पैसे उधळता। हाही बेजबाबदारपणा आहे। आणि त्याच्यानंतर आता तर त्यांनी कर्ज केला, ते म्हणतात की कांद्याचं पीक कशाला लावलं आणि मग कांदा जास्त झाला तर कशाला ओरडता। आता शेतकऱ्याला बिचारायला काहीच माहिती नसतं किती क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली। हा डाटा पुरवायचं काम कुणाचं? सरकारचं। ते म्हणजे कृषी मंत्री म्हणून त्यांचं आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही। त्यांनी बुलेटिन्स काढले का शेतकऱ्यांच्यासाठी? शेतकऱ्यांनो, यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढायला लागलेलं आहे, क्षेत्र कमी करा, असं काढलं का? त्यांनी वारंवार इशारा देऊन सुद्धा जर का शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड जास्त केली असती तर शेतकऱ्यांना दोष देत असता, पण त्या शेतकऱ्याला काही माहितीच नाही आणि त्याला दोष द्यायचं। खरं तर माणिकराव कोकणच्या मध्ये हिंमत नाही। त्यांनी केंद्राला जाऊन ठणकावून सांगितलं पाहिजे होतं, माझ्या राज्यामध्ये यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जागतिक बाजारामध्ये कांदा विकून 4 पैसे कमवण्याची संधी माझ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, ताबडतोब कांद्याचं निर्यात शुल्क हटवा असं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी। ते नाही म्हटलं, कारण ती हिंमत नाही आणि शेतकऱ्यालाच दोष देतात। अशा मंत्र्याला आता मंत्रिमंडळातून काढूनच टाकलं पाहिजे असं माझं मत आहे। आपण पाहतोय की आज रायगडला मोठा कार्यक्रम झाला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे एकनाथ शिंदे यांना भाषण करायला सांगितलं, परंतु या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचं भाषण झालेलं नाही। त्याबद्दल काय होतं? आता त्या दोघांनी ठरवायचं आणि आणि जास्त भांडावं, त्याशिवाय महाराष्ट्राचंही करमणूक होणार नाही। आपण पाहतोय की सध्या पीक विम्याबाबत सरकारनं एक वेगळं धोरण पाहायला मिळतंय। अनेक जिल्ह्यांना यामधून वगळण्यात आलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील यातून पीक विम्यातून वगळला गेला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्याबाबत आपल्या संघटनेच्या माध्यमातून काय ठोस आंदोलन वगैरे करण्यात येणार आहे? गेल्या अनेक वर्षापासून मी मागणी करतोय की या पीक विम्याचं एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे। सरकारनं आणि शेतकऱ्यांनी पैसे किती भरले, राज्य सरकारने किती भरले, केंद्र सरकारने किती भरले आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्याला परत किती दिले, आता सरकारनं आकडेवारी जाहीर केलेली आहे। त्यानुसार गेल्या 5 वर्षामध्ये देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून शेतकरी सरकार आणि राज्य सरकार मिळून 1,49,00,000 एवढे काहीतरी 1,49,000 कोटी रुपये भरलेले आहेत आणि जेमतेम 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना विम्याच्या पोटी मिळाले आहेत। म्हणजे 50,000 कोटी रुपये देशातल्या विमा कंपन्यांनी कमावलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हा आकडा 10,500 कोटी रुपयाचा आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एवढ्या आपत्त्या आल्या, त्या आपत्त्यामुळे खरं तर विमा कंपन्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून महसूल कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर भ्रष्ट मार्गाने सौदेबाजी करून खोटे रेकॉर्ड तयार करायचं आणि शेतकऱ्यांना गंडवायचं आणि सरकारचा पैसा हाणायचा, हाच उद्योग या विमा कंपन्यांनी केलेला आहे। खरं तर ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे, अशी गेली 5 वर्ष मी सातत्याने सांगत होतो। आता हे पुराव्यांशी सिद्ध झालेलं आहे। तेव्हा खरोखरच याची एक सखोल चौकशी झाली पाहिजे। अनेक वेळा मी पुरावे दिलेले आहेत, म्हणजे पीक कापणीचा तर इतका नमुना होता की ज्याच्या नावावर 1 गुंठा सुद्धा जमीन नाही त्याच्या नाव शेतावर पीक कापणी झाली आणि उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न निघालं, पण त्या सरकारमधल्या शेतकऱ्याला विमा नाकारला गेला। हे परभणी जिल्ह्यातलं एक उदाहरण देऊन मी त्यावेळी देवेंद्रजी पहिल्या टर्म मध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळी पुराव्यानिशी मी दिलेले होते।
धाराशिवमध्ये अशाच घटना घडलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होत नाही. त्याचं कारण करार करत असतानाच विमा कंपन्या आणि सरकार, राज्य आणि केंद्र सरकारमधील जे काही उच्च पदस्थ आहेत त्यांचं ठरलेलंच असतं की यात तुमचं एवढं आणि आमचं एवढं, आणि म्हणून शेतकऱ्याच्या नावानं एक प्रकारे हा संघटितरित्या टाकलेला दरोडा आहे. आता आपण पाहतोय की निवडणुकीपूर्वी महायुतीच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु आता अजितदादा म्हणतात की कर्जमाफी वगैरे होणार नाही. त्याबद्दल काय वक्तव्य असेल? तुमची आर्थिक क्षमता नव्हती तर तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन का दिलं, हा माझा पहिला प्रश्न आहे. का शेतकऱ्याला गंडवलं, का त्याचा विश्वासघात केला? त्या शेतकऱ्याने आपला 7-12 कोरा होणार, कधीतरी आपली आता कर्जातनं मुक्तता होणार म्हणून या आशेनं भरभरून तुम्हाला मतं दिली, आणि आज तुम्ही त्यांना सांगताय की आता कर्ज माफ करू शकत नाही, हे चालणार नाही. शेतकऱ्याचा 7-12 कोरा केल्याशिवाय सरकारची सुटका नाही, आम्ही गप्प बसणार नाही. भाजपच्या सत्तेतील आमदार सुरेश दस यांनी आता कृषी खात्यातील देखील वारंवार सगळे घोटाळे बाहेर काढले, त्याचे पुरावे देखील दिलेत, तरी देखील अद्याप कुठल्याही प्रकारचं वेगळं ठोस धोरण किंवा कारवाई त्याच्यावर करण्यात आली नाही अधिकाऱ्यांवर. सध्या सरकारमध्ये जे लोक आहेत तेच विरोधी पक्षही चालवायला लागलेले आहेत. त्यांनी जे काही घोटाळे काढलेले आहेत ते कुठल्या सरकारचे काढलेले आहेत? ते ज्या पक्षाचं समर्थन करतात त्याच पक्षाचे घोटाळे आहेत. आता त्यांनीच सांगावं ते आता काय करायला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याकडे होते. यावेळी त्यांनी बोलताना वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला प्रतिक्रिया दिल्या आहे. कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा.